जात और धर्म के नाम पर दंगा नहीं अच्छा लगता। जात और धर्म के नाम पर दंगा नहीं अच्छा लगता। चारों तरफ नाचे नंगा नहीं अच्छा लगता। और मासूमों के खून से भरे हो जिनके हाथ यहाँ पर, उन्हीं दरिंदों के हाथ में ये तिरंगा नहीं अच्छा लगता। शराबों के सफर में दबदबा हो आंधियों का, शराबों के सफर में दबदबा हो आंधियों का, वो अंजाम जुर्मतों के सिवा कुछ भी नहीं। और ये दुनिया नफरतों के आखिरी स्टेज पर है और इलाज इसका मोहब्बत के सिवा कुछ भी नहीं। वाह वाह, बढ़िया। कबीरा कहता है, कबीरा कुआं एक है पानी भरे अनेक, कबीरा कुआं एक है पानी भरे अनेक, अरे भांडे में ही भेद है पानी सब में एक। परंतु आज जी व्यवस्था है ही मनुवादी व्यवस्था हिंदू मुस्लिम आपसामध्ये लढवत आहेत। दलित ओबीसी एकमेकाच्या विरोधात लढवत आहे, तर ओबीसी मराठा एकमेकांच्या विरोधात लढत आहे, तर धनगर आणि आदिवासी एकमेकाच्या विरोधात लढवत आहे। आणि आरक्षण दुसऱ्या बाजूला आहे, खतम करत आहेत। आरक्षणच नव्हे तर संविधान हे खतम करत आहेत। आज आपण भीड ठाण्यामध्ये आहोत। भीड ठाण्यामध्ये एक मला उस्मानाबादांच्या ओळी आठवतात की प्रेम करावे भिलासारखे, प्रेम करावे भिलासारखे, धनुष्यावर ताणलेले, जमिनीतून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेले, असा जो प्रेमाचा संदेश आहे, तो प्रेमाचा संदेश घेऊन राहुलजी गांधी एक संदेश देत आहे की ही जी व्यवस्था आहे जी डर, आतंक, खौफ आणि भय हे ती पूर्ण समाजामध्ये पसरवत आहे। याच्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी दुसरं काहीच नाही आहे, फक्त डर, भय, आतंक हेच ते आपल्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे। आणि त्यासाठी बेखोफ होऊन राहुलजी गांधी निघालेले आहेत आम्हाला संदेश द्यायला की ही आम्हाला शेवटची संधी आहे। आमच्या भारताचे संविधान, आमच्या भारताची लोकशाही आणि इथली मानवता जर आम्हाला वाचवायची असेल, इथला जर मानव आम्हाला वाचवायचा असेल, तर आम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे इंडिया